दादा, मी काय म्हणतोय, आम्ही मुलांच्या शाळेजवळ एक फ्लॅट बघितलाय आणि तिथे शिफ्ट व्हायचं म्हणतोय. मंदार चाचरत म्हणाला. काय शिफ्ट व्हायचे म्हणजे तू हे घर सोडून जाणार? रवी विश्वास न बसून त्याच्याकडे पाहतच राहिला. हो दादा, अरे मुलांना ही शाळा जवळ पडेल, शिवाय मुलं आता मोठी होत आहेत. चारूचंही फ्रेंड सर्कल मोठं झालंय. तुम्हाला याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतलाय. स्वतंत्र झालं की आम्हाला या आमच्या जबाबदाऱ्या समजतील. ते ऐकून रवी सुन्न झाला. त्याने रेखाला हाक मारली. रेखा, बघ हा मंदार काय म्हणतोय. रेखा बाहेर आली. ऐकलं का रेखा, हा मंदार वेगळं व्हायचं म्हणतोय. काय भाऊजी, अहो तुमच्या मनात हा विचार आलाच कसा? अहो काय कमी आहे इथे? रेखाचा बोलता बोलता गळा दाटून आला. चारू तेथेच उभी होती, ती पटकन पुढे आली. अहो वहिनी, वेगळं होतोय म्हणजे फक्त आम्ही वेगळ्या घरात राहणार आहे. मनाने तर आपण एकत्रच आहोत. एकमेकांकडे आपलं येणं जाणं सुरूच राहील. रेखाने तिच्याकडे रागाने पाहिलं. मंदारला नाही तर हिलाच वेगळं व्हायचंय हे तिच्या लक्षात आलं आणि कितीही समजावलं तरी ती ऐकणार नाही हेही तिला माहिती होतं. तुम्हाला काय वाटेल ते करा, ती रागाने बोलली आणि किचनमध्ये निघून गेली. 2 दिवसांनी रवीने आपलं सामान ट्रकमध्ये घालून शिफ्ट केलं. सगळ्यात अवघड गेलं ते मुलांना समजावणं. मुलं रवी काकाचं घर सोडायलाच तयार नव्हती. रवीच्या मुलांशी त्यांचं एवढं सख्य होतं की एकमेकांशिवाय ती जेवण सुद्धा करत नसायची. सोबत खेळणं, सोबत अभ्यास करणं, यामुळे त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. निरोप घेताना ती एकमेकांना सोडत नव्हती. रवीची मुलंही काका राहून द्या ना त्यांना इथे, आम्हाला करमणार नाही त्यांच्याशिवाय, असं म्हणत होती. रडारडी सुरू झाली तशी चारूने आपल्या मुलांच्या पाठीत धपाटे घातले आणि बळजबरीने त्यांना कारमध्ये बसवलं. फ्लॅटमध्ये आल्यावर चारूने सगळं सामान व्यवस्थित बसवलं. मग मंदारला म्हणाली, कसलं मोकळं मोकळं वाटतंय मंदार. शेवटी आपलं घर ते आपलं घर. किती स्वतंत्र आहे बघ इथे. केव्हाही झोपा, केव्हाही उठा, वाटेल तेव्हा टीव्ही पहा, नाहीतर मोबाईलशी खेळत बसा. कुणी काही म्हणणार नाही. आता आपण काहीही खायला करू शकतो. मी माझ्या कितीही मैत्रिणींना बोलावू शकते, पार्ट्या करू शकते. चारू दादाकडेही आपल्याला खूप स्वातंत्र्य होतं. तेथेही तू सकाळी 9 पर्यंत झोपायचीस, रात्री 11 पर्यंत टीव्ही बघायचीस. कधी कुणी तुला अडवलं नाही. अरे पण शेवटी ते रविदादाचं घर ना, नाही म्हटलं तरी बंधनं येणारच. मंदार काही बोलला नाही. रात्री झोपताना मंदारला आठवलं त्याचं लग्न झाल्यावर 6 महिन्यांनी वेगळं होण्यासाठी चारूने मंदारवर दडपण आणलं होतं. पण तू आलीस आणि 6 महिन्यात एका घराची 2 घरं केली असं होईल आणि लोक तुलाच नावं ठेवतील, तेव्हा वर्षे होऊन जाऊ दे मग बघू, असं सांगून मंदारने तिला गप्प केलं होतं. वर्ष संपता संपता चारू गरोदर राहिली आणि तो विषय बरळला. चारूला आई वडील नव्हते. एक भाऊ जर्मनीत होता तर बहीण पुण्यात होती. चारूचं पहिलं बाळातपण पुण्यात माझ्याकडेच करू असं तिच्या बहिणीनेच सांगितलं होतं. पण 7वा महिना उलटला तरी तिचा फोन आला नाही, म्हणून चारूने तिला फोन लावला. बाळातपणाचा विषय काढताच ती म्हणाली, अगं चारू, जरा गडबड झालीये. फ्रान्सच्या 2 मुली माझ्याकडे वर्षभर राहायला येत आहेत. त्यांच्यासाठी घराचं नूतनीकरणचं काम सुरू आहे. घरात इतका पसारा आहे की तुला इथे राहणं मुश्किल होईल. तुझ्या होणाऱ्या बाळाला त्रास होऊ नये म्हणून मला वाटतं तू तुझं बाळातपण तुझ्या सासरीच केलेलं जास्त उत्तम राहील. मात्र पुढच्या बाळातपणाला माझ्याकडे नक्की ये, तेव्हा मी तुला हक्काने पुण्याला घेऊन येईन. कोण्या दूरच्या देशातल्या मुलींसाठी आपल्या बहिणीने सख्या बहिणीला झटकून टाकावं ही गोष्ट चारूच्या मनाला खूप लागली. ती रडायला लागली. मंदारने ती गोष्ट रेखा वहिनीला सांगितली. वहिनीने चारूला जवळ घेतलं आणि म्हणाली, अगं वेडे, रडतेस कशाला, मी आहे ना. हे तुझं माहेरच आहे असं समज. आपण करू सगळं व्यवस्थित, काही काळजी करू नकोस. चारूची डिलिव्हरी झाली, सिझेरियन झालं. प्रतीक्षाचा जन्म झाला. प्रतीक्षा वर्षाची झाली आणि चारूच्या अंगात समाजसेवेचं वारं संचारलं. 1 वर्षाच्या प्रतीक्षाला रेखा वहिनीवर सोपवून चारूच्या महिला मंडळाच्या मीटिंग्स कार्यक्रम सुरू झाले. आकर्षक व्यक्तिमत्व आणि उत्तम वक्तृत्व यामुळे ती लवकरच प्रसिद्ध झाली. वर्तमानपत्रात तिचे फोटो झळकू लागले.
जसं चारूचं घरातलं लक्ष कमी झालं. स्वतःची दोन आणि चारूची मुलगी यांना सांभाळताना रेखा वहिनीचा दिवस कधी उलटायचा ते कळायचं नाही. पण रेखा वहिनीने कधीही तक्रार केली नाही. उलट ती चारूचं कौतुक करायची. चारूच्या महिला मंडळात अशाच महिलांचा समावेश होता ज्यांनी आपल्या सासू सासऱ्यांना हाकलून दिले किंवा त्या स्वतःच एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्या आहेत. चारूच्या संयुक्त कुटुंबाबद्दल त्या तिची चेष्टा करायच्या. मग चारू मंदारवर आगपाखड करायची. मंदारला बायकोचं वागणं खटकायचं. तो ते बोलूनही दाखवायचा. अशा वेळी रेखा वहिनीच त्याला समजवायची. प्रतीक्षा 2-2.5 वर्षांची होत नाही तर चारू परत एकदा गरोदर राहिली. पहिलं सिझेरियन झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला 6व्या महिन्यापासूनच बेड रेस्ट सांगितला. वचन दिल्याप्रमाणे आपली बहीण आपल्याला बाळंतपणासाठी पुण्याला घेऊन जाईल अशी चारूची अपेक्षा होती. पण याही वेळी तिने बहाणे केले. चारू, माझे म्हातारे सासू सासरे माझ्याकडे आलेत आणि रोटेशननुसार 6 महिने ते इथंच राहणार आहेत. त्यांचं करूनच माझा जीव मेटाकुटीला येतो. तुझ्याकडे मला लक्ष देता येणार नाही. तू म्हणत असशील तर मी येते तुझ्याकडे. तेवढी सासू सासऱ्यांपासून माझी सुटका. चारूने मंदारला विचारलं. ती आली की करणार काहीच नाही, पण रेखा वहिनीवरच तिची सरबराई करायची वेळ येईल हे मंदार जाणून होता. त्याने स्पेशल नकार दिला. रागवलेली चारू 2 दिवस त्याच्याशी बोलली नाही. योग्य वेळी चारूची डिलिव्हरी होऊन प्रसादचा जन्म झाला. मागच्या वेळेप्रमाणेच याही वेळी रात्री रेखा वहिनीने तिची काळजी घेतली. प्रसाद 5 वर्षांचा झाला आणि प्रतीक्षा 8 वर्षांची झाल्यावर मात्र चारूने मंदारचं ऐकलं नाही. रविदादा आणि रेखा वहिनीपासून त्याला वेगळं करूनच तिने मोकळा श्वास घेतला. पण असं वेगळं होण्याची शिक्षा मंदार आणि मुलं भोगू लागली. वेळेवर डबे न मिळणं, जेवण न मिळणं, त्यामुळे उपवास घडणं असे प्रकार सुरू झाले. त्या अपार्टमेंटमधले मुलं होती पण ती आपापल्या फ्लॅटमध्ये दार बंद करून बसायची. अख्ख्या अपार्टमेंटमध्ये कोणी कोणाशी बोलायचं नाही. त्यामुळे मुलांना जेलमध्ये असल्यासारखं वाटू लागलं. चारूचं समाजसेवेसाठी सातत्याने बाहेर राहणं मुलांना आणि मंदारलाही त्रासदायक होऊ लागलं. मंदारची चिडचिड होऊ लागली. चारूसोबत त्याचे वारंवार खटके उडू लागले. मुलांनी चारूच्या स्वयंपाकाची तुलना रेखा काकू बरोबर केली की चारू चिडायची. मुलांना फटके लावायची, नाहीतर शिक्षा करायची. तिची स्वतःचीही खूप धावपळ व्हायची. समाजसेवा आणि घरकाम याचा ताळमेळ बसणं तिला कठीण होऊन बसलं. शेवटी तिने स्वयंपाकासकट सगळ्या घरकामासाठी बाई लावून घेतली. यामुळे तिला तर फुरसत मिळू लागली. पण मंदार आणि मुलांची नाराजी वाढली. थोडक्यात चारू वगळता कुणालाही या अशा स्वातंत्र्यात आनंद वाटत नव्हता. स्वातंत्र्याचे 7-8 महिने निघून गेले आणि एक दिवस चारू आजारी पडली. ताप उतरेना म्हणून टेस्ट केल्यावर टायफॉइडचे निदान झाले. मंदारने चारूला दवाखान्यात ऍडमिट केलं. भरभरीच म्हणून स्वयंपाक आणि घरकाम करणाऱ्या बाईने लग्नासाठी 15 दिवस दांडी मारली. मंदारचे फार हाल होऊ लागले. रात्री मुलांना शेजाऱ्यांकडे ठेवून हॉस्पिटलमध्ये झोपायला जाणं, सकाळी घरी येऊन मुलांना शाळेसाठी तयार करणं, त्याचे डबे तयार करणं, मग स्वतः तयार होऊन परत हॉस्पिटलमध्ये जाणं, चारूच्या वेगवेगळ्या टेस्ट करणं, यात मंदारचा दिवस कधी जायचा त्यालाच कळत नव्हतं. चारूच्या तब्येतीत काहीच फरक पडत नव्हता. त्यात तिला चिकनगुन्या झाल्याचं निदान झालं आणि तिच्या हालात अजून भर पडली. तिच्या महिला मंडळातील बायका फक्त तिची कोरडी चौकशी करून जात होत्या, पण एकीनेही तिला मदत करायची तयारी दाखवली नाही. एक दिवस संध्याकाळी मंदार चारूजवळ चिंताग्रस्त अवस्थेत बसला असताना दरवाजावर थाप पडली. मंदारने दार उघडून पाहिले तर बाहेर रविदादा आणि रेखा वहिनी उभे होते. अरे दादा वहिनी, तुम्हाला कोणी कळवलं? मंदार, अरे चारू आजारी असल्याचं कळवायचंच ना. एक साधा फोन तर करायचास. वेगळा झालास म्हणजे आमचा काही संबंधच राहिलाच नाही का? रवीने आत येता येता विचारलं. तसं काही नाही रे दादा, पण काही बोलू नका भाऊजी. आज प्रतीक्षा आणि प्रसाद घरी आले नसते तर आम्हाला काही कळलं नसतं. काय, मुलं तुमच्याकडे आलीत? हो, आई वडिलांचे होणारे हाल त्यांना पाहवले गेले नाहीत म्हणून ते आमच्याकडे आलीत आणि आता चारू घरी येईपर्यंत त्यांना आमच्याकडेच राहून देत. बापरे, काय भयंकर अवस्था झाली चारूची. चारूकडे पाहत रवी म्हणाला. आणि या कोणत्या दवाखान्यात घेऊन आलास तू तिला? अरे आपल्या इतक्या डॉक्टरांच्या ओळखी आहेत, चांगल्या डॉक्टरांकडे तर जायचंस. आणि आपल्या एवढ्या मोठ्या मेडिकल एजन्सीमध्ये सगळी औषधं उपलब्ध असताना तू विकत औषधी आणलीस. मंदारला काय बोलावं ते कळेना.
रवी फाईल बघितली. मग म्हणाला, आपण आता चारूला दुसऱ्या दवाखान्यात शिफ्ट करूया. मी डॉक्टरांशी बोलतो आणि ॲम्ब्युलन्स बोलावून घेतो. रेखा चारू जवळ बसली. तिचा हात हातात घेऊन म्हणाली, काही काळजी करू नकोस चारू, सगळं व्यवस्थित होईल. आणि भाऊजी, मी थांबत जाईन रात्री चारूजवळ, तुम्ही जाऊन आराम करा. ते ऐकून चारूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. 15 दिवसांनी बरी झाल्यावर चारूला रेखा वहिनी आपल्या घरी घेऊन आली. संध्याकाळी मंदारने बाहेर खेळणाऱ्या मुलांना हाक मारली, चला मुलांनो, आपल्याला आता घरी जायचंय. प्रतीक्षा आपला भाऊ आणि रवीच्या मुलांसह आत आली. मंदार सोबत रवी, चारू आणि रेखा वहिनीही बसली होती. मी नाही येणार तिकडे, तुम्ही मला कितीही बोला मारा, पण मी तिकडे येणार नाही. मी रवी काकाकडेच राहणार आहे. सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असताना छोटा प्रसाद आपल्या बहिणीला बिलगला आणि म्हणाला, मी पण नाही येणार. मंदार त्याच्याकडे, त्याच्या निश्चयापुढे आणि आवाजातल्या ठामपणापुढे निशब्द झाला. असा निश्चय आणि ठामपणा आपण का दाखवू शकलो नाही याची त्याला खंत वाटली. ठीक आहे, मग मी सुद्धा तिकडे जाणार नाही. मंदार चारूकडे पाहत म्हणाला. चारूच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. तिने रेखा वहिनींचे पाय धरले. वहिनी, मी चुकले, मला माफ करा, मी खूप वाईट वागले तुमच्याशी. रेखा वहिनीने तिला उचलून जवळ घेतलं. अगं वेडे, एकमेकांना सुखदुःखात साथ देण्यासाठीच तर ही बंधनं असतात. मला कल्पना आहे की एकत्र कुटुंबात प्रायव्हसी मिळत नाही, पण ज्या सुखाकरिता आपण ही बंधनं तोडून स्वतंत्र होऊ पाहतो ती सुख क्षणिक असतात. आपल्यापेक्षा ही लहान मुलं बघ किती शहाणी असतात. ती एकमेकांशी भांडतात, माऱ्या करतात, पण पुन्हा एक होतात. आपल्या घासातला घास एकमेकांना खाऊ घालतात. शेअरिंगचं सुख त्यांना कळलेलं असतं. आपण मोठं स्वतंत्र होऊ पाहतो, पण त्या स्वातंत्र्यामुळे येणारी वेगळी बंधनं अजूनच त्रासदायक ठरतात. या सर्व प्रकारात तुझी नाही, तुझ्या वयाची चूक आहे. लग्न झाल्यानंतर मला सुद्धा आपला राजराणीचा संसार असावा असं वाटायचं, पण नंदादीरांची लग्न, सासू सासरे आणि माझ्यावरचे संस्कार यामुळे मला स्वतंत्र होता आलं नाही. नंतर तर ही बंधनच मला आवडायला लागली. आता तर मी त्याशिवाय जगू शकत नाही. चारूने डोळे पुसले, दीराकडे पाहिलं आणि म्हणाली, भाऊजी, आम्ही परत या घरात आलेलं चालेल? चालेल. अगं, हे घर तुझंच आहे चारू. मंदार, घेऊन ये सगळं सामान. मुलांनी एकमेकांना मिठ्या मारल्या. ते पाहून मंदारचे डोळे आसवांनी भरून गेले. दीपक तांबोळी यांनी ही कथा लिहिली आहे. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.